जामनेर येथील जैन ओसवाल वाचनालयात झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत अध्यक्ष जगन्नाथ लोखंडे व उपाध्यक्ष पारस ललवाणी यांचेवर अविश्वास प्रस्ताव दाखल झाल्याने त्यावर मतदान घ्यावे लागले. मतदानानंतर मतमोजणी झाली. या मतमोजणीकडे जसे वाचनालयाच्या सभासदांचे लक्ष होते तसेच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचे देखील लक्ष लागून राहिले होते. याचे कारण असे की पारस ललवाणी हे सक्रिय राजकारणात आहेत. नगरपालिका निवडणुकीत त्यांनी बजावलेली भूमिका भाजपसाठी फायद्याची ठरली आहे. जामनेर शिक्षण संस्थेत वाद गेल्या 8 वर्षापासून खंडपीठात व धर्मदायोक्तांकडे प्रलंबित आहे. मध्यंतरीच्या काळात संस्थेचे 2 चेंज रिपोर्ट फेटाळण्यात आले होते. त्याचबरोबर खंडपीठातील याचिका तत्कालीन सचिव सुरेश धारीवाल यांनी मागे घेतल्याने शिक्षण संस्थेची सत्ता गिरीश भाऊ यांच्याकडे येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. वाचनालयातील मतदानात काय होते याची उत्सुकता सर्वांनाच होती, तर या मतदानाच्या निकालावर गिरीश भाऊंची देखील नजर होती हेही दिसून आले आहे. मतदानानंतर अविश्वास फेटाळल्याचे जाहीर झाल्यानंतर पत्रकाराशी बोलताना पारस ललवाणी यांनी जे सूचक विधान केले ते त्यांच्या भविष्यातील राजकारणाची दिशा ठरवणारे आहे, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. मंत्री गिरीश भाऊंच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने शिक्षण संस्था व वाचनालयात काम करण्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. या राजकीय घडामोडीतून जुने मतभेद बाजूला सारून गिरीश भाऊ व पारस ललवाणी यांनी एकत्रित काम केल्यास त्यातून शिक्षण संस्थेची विस्कटलेली घडी सावरता येणे शक्य आहे असे आता बोलू लागले आहे. तसे पाहिले तर 1995च्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत गिरीश भाऊंच्या विजयासाठी बाकडा गटाने घेतलेले परिश्रम नजरेआड करता येणार नाही. यावेळी गिरीश भाऊंसाठी ज्यांनी परिश्रम घेतले त्यात बाकडा गटातील मुख्य नेत्यांसोबतच पारस ललवाणी, सुरेश धारीवाल आणि अन्य काही जणांचा समावेश होता हे नाकारता येणार नाही. नंतरच्या काळात काय घडामोडी घडल्या, काय मतभेद घडले हे सर्वांनाच ठाऊक आहे.